ताप आला की आपण पॅरासिटामॉल गोळी सर्रास घेत असतो. तापासाठी घेतलेली पॅरासिटामॉल गोळी गुणवत्तेच्या चाचणीमध्ये मात्र फेल झाली आहे. इतकंच नाही तर आणखी 53 औषधं गुणवत्ता चाचणीमध्ये फेल झाल्याची माहिती मिळाली आहे. या यादीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सह मधुमेहाविरोधातील औषधांचा सुद्धा समावेश आहे. बघूया एक रिपोर्ट. सर्दी, ताप, डोकेदुखी झाली आहे. सर्रास पॅरासिटामॉल घेताय तर सावधान. पॅरासिटामॉलसह 53 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल. सर्दी, ताप, खोकला किंवा डोकेदुखी झाल्यावर तुम्ही पॅरासिटामॉल वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारतीय औषध नियामक म्हणजेच CDSCOनं धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालामध्ये पॅरासिटामॉलसह 53 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. या अहवालात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 सप्लिमेंटसह मधुमेहावरील औषधं तसंच व्हिटॅमिन C आणि D3 टॅबलेट शेल्कल, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन C सॉफ्ट जेल, त्याचबरोबर अँटी पॅन्डी, पॅरासिटामॉल गोळ्या IP 500 mg, तसंच मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि उच्च रक्तदाब औषध टेल्मिसार्टन ही गुणवत्ता चाचणीमध्ये फेल झाली आहेत. ही औषधं हेटेरो ड्रग्ज, अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड आणि कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांसारख्या बड्या कंपन्या बनवतात. पोटाच्या संसर्गासाठी दिलं जाणारं मेट्रोनिडाझोल हे औषध हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडनं तयार केलं आहे. तेही या चाचणीमध्ये अपयशी ठरलंय. त्याचप्रमाणे टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या शेल्कल गोळ्या सुद्धा या चाचणीमध्ये फेल झाल्यात. CDSCOनं 53 औषधांची गुणवत्ता चाचणी केली होती. मात्र त्यापैकी 48 औषधांची यादी जाहीर केली. 5 कंपन्यांनी ही औषधं त्यांनी तयार केलं नसल्याचं सांगितलंय. तर त्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट औषधं विकली जात असल्याचा दावा या कंपन्यांनी केलाय. त्यानंतर या कंपनीचं नाव या यादीतून वगळण्यात आलंय. या अगोदर सुद्धा सरकारनं औषध कंपन्यांवर कठोर कारवाई केली होती. केंद्र सरकारनं यावर्षी ऑगस्टमध्ये 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हणजेच FDC औषधांवर बंदी घातली आहे. ताप आणि सर्दी व्यतिरिक्त हे सामान्यतः वेदनाशामक, मल्टीव्हिटॅमिन आणि प्रतिजैविक म्हणून वापरली जात होती. त्यांच्या वापरामुळे मानवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सरकारनं म्हटलंय. त्यामुळे देशभरात या औषधांचं उत्पादन, सेवन आणि वितरण यावर बंदी घालण्यात येणार आहे. एकूणच बाजारात दर्जाहीन आणि बनावट औषधांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढतोय. यामुळे आरोग्य सेवेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर संकट निर्माण होते. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.